नव अंकुर रुजेल, नव पालवी फुटेल, नव अंकुर रुजेल, नव पालवी फुटेल, नव शब्दांची नवमालिका शब्द मानसी गुंफेल, नव अंकुर रुजेल, नव पालवी फुटेल, शब्द मानसी शब्द मानसी शब्द मानसी शब्द मानसी. लोक हो नमस्कार. आत्ता या क्षणी शब्दमानसी पाहणाऱ्या ऐकणाऱ्या प्रत्येकाचं मनःपूर्वक स्वागत. मंडळी, आपल्या सगळ्यांना अखंड शांती, तृप्ती, सुख, समाधानाचा योग्य मार्ग मिळावा यासाठी आपण ही स्वानंद वारी सुरू केली आहे. हा सर्व भाग आवडीचा सवडीचा नसून केवळ आणि केवळ निवडीचा आहे. कारण जिथे आडेल तिथे संत विचार दीपस्तंभासारखे उभे आहेत. जर संतांचे विचार श्रद्धापूर्वक समर्पित भावातून आपलेसे केले तर ते विचार आपल्याला अलगद प्रकाशाच्या आनंदाच्या वाटेवर आणून सोडतात. संत विचारांची जमली मांदियाळी, श्रवण चिंतनात रमतील सगळी, अद्वैत आनंद डोह होईल रिक्त सारा, मिळेल तुम्हा आम्हा भक्तिभाव खरा, जैसी भजन कीर्तनात दंगे पंढरीची वारी, तैसी अनुभवावी स्वानंद वारी, स्वानंद वारी, स्वानंद वारी. तू गुणत्रयाते अभेरी, मी माझे हे न करी, एक आत्मसुख अंतरी विसंबझणी. ही ज्ञानेश्वर माऊलींनी रचलेली ज्ञानेश्वरीतली ओवी. इथे भगवंत अर्जुनाला सांगतायत, तू 3 गुणांचा त्याग कर. मी माझं माझं असं म्हणण्याचा वेडेपणा करू नकोस. एक आत्मसुखच जगात सर्वश्रेष्ठ आहे असा मनात त्वरित विश्वास निर्माण कर. हा या ओवीचा अर्थ. आता ही ओवी आपल्याला काय सांगतेय? आपल्या रोजच्या जगण्यात या ओवीचा उपयोग कसा करून घेऊया याचा विचार करूया. अर्जुनाचं निमित्त करून भगवंत आपल्यालाच सांगतायत, तू गुणत्रयाते अभेरी. तू 3 गुणांचा अभेर कर, म्हणजे ते बाजूला सार. आता हे 3 गुण कोणते? सत्व, रज आणि तम हे 3 गुण म्हणजे प्रवृत्ती घेऊनच आपण जन्माला येतो. या 3 गुणांच्या प्रेरणेनं त्यांच्या प्रभावाखाली आपण सगळे जगत असतो. सत्वगुण हा अत्यंत निर्मळ असा गुण आहे. आपण विद्यासंपन्न व्हावं ही इच्छा सत्वगुण निर्माण करतो. योग्य अयोग्य विचार करण्याची क्षमता वाढवणारा असा हा गुण आहे. आत्मज्ञान होण्याकरता म्हणजे स्वतःचं मूळ स्वरूप जाणण्यासाठी सत्वगुण आवश्यक आहे. प्रकाश म्हणजे ज्ञान करून देणं हे सत्वगुणाचं कार्य आहे. रजोगुण हा रंजन रूप आहे. रजोगुण न मिळालेले विषय किंवा न मिळू शकणाऱ्या विषयांबद्दल ओढ निर्माण करतो. थोडक्यात सारखं हे हवं, हे नको, जास्त हवं, कमी नको अशा अनंत इच्छा निर्माण करीत राहतो. आसक्ती निर्माण करतो. त्याचा परिणाम तो आपल्याला अज्ञानी आणि बद्ध ठेवतो. विविध विषयांमध्ये अडकून पडणं, रमणं, ओढ वाटणं ही रजोगुणाची कार्य आहेत. मोह हे तमोगुणाचं स्वरूप आणि कार्य आहे. या गुणाचा प्रभाव म्हणजे आळस, झोप, दुसऱ्याचं नुकसान होईल असं वागण्याची वृत्ती अधिकतर असते. इथे बुद्धी विचारहीन, उत्साहशून्य असते. त्यामुळे हा गुण केवळ सर्वनाश करतो. या त्रिगुणांच्या बाबत समर्थ रामदास स्वामींनीही दिलेला बारकावा जरासा पाहूया. त्यांनी या गुणांचे 2 भाग केलेत, शुद्ध आणि शबल. शुद्ध म्हणजे दर्जेदार आणि आवश्यक, तर शबल
म्हणजे कमी प्रतीचा विचलित करणारा. आपल्याला शुद्ध सत्व रज तम हे गुण आणि शबल सत्व रज तम हे गुण ओळखता येणं आवश्यक आहे, कारण त्याचा वापर आपल्या रोजच्या जीवनात अतिशय उपयोगी आहे. आता त्याचा वापर कधी, कसा आणि का करायचा हे जाणून घेऊया. शुद्ध सत्वगुण आपल्याला स्वतःचा शोध घ्यायला म्हणजेच अध्यात्मविद्येकडे, शुद्ध ज्ञानाकडे नेतो. शबल सत्वगुण आपल्याला साहित्य, कला, क्रीडा यांच्याकडे नेतो. शुद्ध रजोगुण हा क्रियाशील म्हणजे कृती करायला भाग पाडतो. तीर्थयात्रा, कीर्तन, प्रवचन यांची गोडी निर्माण करतो. शबल रजोगुण कर्मणूक, मनोरंजन, क्रीडा, नाटक, संमेलनं याकडे नेतो. शुद्ध तमोगुण दुष्ट लोकांचं निर्दालन, युद्धाकडे, राष्ट्रप्रेमाकडे नेतो. शबल तमोगुण सूड, द्वेष, स्पर्धेकडे आपली वृत्ती नेतो. त्रिगुणाच्या बाबतीत सर्वात महत्त्वाचा विचार हा आहे की हे तीनही गुण कधीही संपणार नाहीत. शेवटपर्यंत ते तीनही गुण आपल्यामध्ये असणारच आहेत. कोणतीही व्यक्ती कायम एकाच गुणात स्थिर नसते. उदाहरणार्थ, सत्वगुणाचा प्रभाव असतो तेव्हा रजोगुण आणि तमोगुण दबलेल्या अवस्थेत असणारच आहेत. हेच इतर 2 गुणांबाबतही आहे. याचा स्वीकार करूनच आता आपण पुढचा विचार करूया. शुद्ध आणि शबल त्रिगुणांचा विचार आपल्याला निश्चित कळला की आपल्याला हे लक्षात येतं की आता आपल्याला जाणीवपूर्वक शबल गुणांकडून शुद्ध गुणांकडे प्रवास करायचा आहे. कारण हे शबल गुण सतत आपल्याला सुखदुःखाच्या द्वंद्वात अडकवतात. शबल सत्वगुणात मोडणाऱ्या साहित्यकलेत मी कितीही तन मन धन ओतलं तरी शाश्वत सुखाची, आनंदाची प्राप्ती होणार नाही. सुखदुःखाचं द्वंद्व सुरूच राहणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ, मी एखादी अप्रतिम साहित्यकृती लिहिली की मला निश्चितच आनंद होतो. हा झाला शबल सत्वाचा भाग. कारण त्या पाठोपाठ त्याच्या विक्रीचा, लोक आपलं साहित्य वाचतील ना, दुसऱ्या आवृत्तीच्या, अशा अनेक चिंता निर्माण होतात. आता याच उदाहरणात शबल रजोगुण कसा दिसतो, तर यातून मन अतिशय अस्थिर होतं. त्यामुळे पुस्तकाच्या विक्रीसाठी स्वतःची क्रियाशीलता वाढते. मग ती साहित्यकृती दुकानांपासून ते संमेलनांपर्यंत फिरते. यापायी हवी असणारी कीर्ती, प्रसिद्धी, यश, संपत्ती याचा मोह म्हणजे शबल तमोगुण आला. थोडक्यात शबल त्रिगुण आपल्याला सुखदुःखाच्या द्वंद्वात अडकवतायत. तर याउलट शुद्ध सत्वरजतम होण्याचा परिणाम म्हणजे ध्येयाकडे वाटचाल, विवेकशीलता, शाश्वत सुखाचा, ज्ञानाचा शोध घ्यायला लावणार आहे. म्हणूनच ओवीच्या पुढच्या चरणात मी माझे हे न करी असं म्हटलंय. शुद्ध गुणाकडे जायचं झाल्यास मी माझं म्हणजे माझं माझ्या देहावरचं अनावर प्रेम, माझं घर, माझा जीवनसाथी, मुलं, आईवडील, मित्रमंडळी, व्यवसाय या सगळ्यावरची आसक्ती, ममत्व आलं. म्हणजे आपला आनंद या सगळ्यांवर अवलंबून राहणार. आता इथेच जाणीवपूर्वक मी माझं मध्ये अडकणं थांबवायचंय. आणि हे अडकणं थांबलं की मी माझे हे न करी हे आपल्याला जमणार आहे. सतत स्वतःवर जाणीवपूर्वक लक्ष ठेवत, स्वतःला कडक तपासत, कठोर परीक्षण करण्याचा हा भाग आहे. त्यासाठी योग्य तेवढा काळ वेळ घालवावाच लागतो. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मी माझे हे न करी म्हणजे माणसं पार तोडून टाकणं, आवश्यक वस्तूंचा त्याग करणं, त्यांचा अजिबात विचार न करणं असं मुळीच अपेक्षित नाही. प्रेम आहेच, पण त्या प्रेमाचं बंधन न होऊ देता आपण आपल्या ध्येयाकडे अविरत वाटचाल करायची आहे. मी माझं ही भावना केवळ अहंकार निर्माण करते. हा अहंकार टिकू नये, त्याचा लय व्हावा, म्हणजे तो घालवता यावा, याकरताच संतांनी त्रिगुण समजावून सांगितलेत. भगवंत म्हणतात, अर्जुना, तू 3ही गुणांचा अव्हेर कर. इथे सत्वगुणाचाही अव्हेर करायला सांगतायत. म्हणजे सत्वगुणालाही बाजूला सार असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलंय. सत्वगुण ज्ञानप्राप्तीकरता आवश्यक आहेच, पण तोच गुण मी सात्विक, मी विचारी, मी बुद्धिमान असा अहंकारही निर्माण करतो.
म्हणून भगवंतांनी त्रिगुणांचा अभेर करायला सांगितलाय. पुढच्या चरणात ज्ञानोबा म्हणतात, एक आत्मसुख अंतरी विसंबझणी. आत्मसुख म्हणजे काय? जे विषयांमधून मिळतं त्याला सुख म्हणतात. ते 10 विषय कोणते ते आपण स्वानंदवारीच्या पहिल्या भागात पाहिलंच आहे. आता जे सुख या विषयाविनाही असतंच त्याला आत्मसुख म्हणतात. अंतरात असणाऱ्या आत्मसुखाचं विस्मरण होऊ देऊ नकोस असं भगवंत सांगतायत. आत्मसुख हे 3 गुणांच्या पलीकडे आहे असं शास्त्र सांगतं. म्हणजेच गुणातीत असणाऱ्या आपल्या आत्मस्वरूपाच्या अनुसंधानात राहा. आत्मसुख प्राप्तीसाठी अहंकार असून चालत नाही. या आत्मसुखाचा अनुभव घेण्यासाठी या त्रिगुणाचा जाणीवपूर्वक अभेर करायला हवा. हा सुंदर विचार ही ओवी देतीये. ज्ञानेश्वर माऊली रचित या ओवीला भगवद्गीतेतल्या 2ऱ्या अध्यायातल्या 45व्या श्लोकाचा अगदी मार्मिक आधार आहे. त्यात भगवान अर्जुनाला सांगतायत, 4ही वेद सत्व रज तम यांच्या प्रवृत्तींनी भरलेले आहेत. अर्जुना, तू मात्र त्यांच्याहून वेगळा, सुखदुःखाच्या द्वंद्वापासून अलिप्त, सतत सत्वगुण संपन्न, योगक्षेमादी कर्मात न रमणारा असा आत्मनिष्ठ रहा. ही ओवी आपल्या जगण्याशी जोडून घ्यायची झाली तर इथे रोजचा व्यवहार हा व्यवहाराप्रमाणेच करायचा आहे. निष्क्रिय व्हायचं नाहीये, पण गुणांचे खेळ लक्षात घेऊन क्रिया प्रतिक्रियांचा खेळ थांबवायचा आहे. आपल्यासारखेच आपल्या घरातल्या बाहेरच्या सगळ्या माणसांमध्ये त्रिगुण आहेत हे आपल्या लक्षात येईल. त्रिगुणांच्या प्रभावाखाली प्रेरणांमुळे आचार विचार उच्चार होतात हे आपल्याला कळायला लागेल. त्यामुळे घरीदारी कधीही वादाचे प्रसंग आले तर त्यात एखादी व्यक्ती संतापली तर ती रजोगुणाच्या प्रभावाखाली आहे हे लक्षात घेऊन वाद फार टोकास जाणार नाहीत यासाठी आपण काळजी घ्यायची. म्हणजे आपण आपला सत्वगुण सांभाळून ठेवायला शिकलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांवर शिक्के मारणं बंद होईल. ही व्यक्ती संतापी आहे, ही रागीट आहे, ही व्यसनी आहे अशी कोणतीही लेबलं लावणं थांबेल. त्रिगुणांच्या प्रेरणा आहेत हे वास्तव स्वीकारून व्यवहार आपल्याला शांतपणे करायला जमेल. यातूनच आपल्याला रोजच्या जीवनात हवी असणारी शांती तृप्ती समाधान मिळायला सुरुवात होईल. एक्साइटमेंट म्हणजे उत्तेजन. अशा उत्तेजित जीवनशैलीत सतत काम क्रोध स्पर्धा तुलना मत्सर गर्व आहे. आणि एनलाइटमेंट म्हणजे उन्नयन. उन्नयनात अखंड शांती तृप्ती समाधान आहे. आता उत्तेजन का उन्नयन यामधली योग्य निवड ही आपली जबाबदारी आहे. आणि याचाच अखंड विचार आणि त्याप्रमाणे आचार हीच स्वानंदवारी आहे. संत विचारांची जमली मांदियाळी, श्रवण चिंतनात रमतील सगळी. अद्वैत आनंद डोह होईल रिक्त सारा, मिळेल तुम्हा आम्हा भक्तिभाव खरा. जैसी भजन कीर्तनात दंगे पंढरीची वारी, तैसी अनुभवावी स्वानंदवारी. स्वानंदवारी स्वानंदवारी. लोक हो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि भरपूर शेअर करा. मंडळी, जे लोक शब्दमानसी हे यूट्यूब चॅनल आज प्रथमच पाहतायत त्यांनी मागचे भागही जरूर पहा. आणि असेच कंटेंट रिलेटेड व्हिडिओज बघण्यासाठी शब्दमानसी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनाशेजारील बेल आयकॉन आठवणीनं प्रेस करा, म्हणजे तुम्हाला आमच्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. बरं तर मंडळी, आता तुमचा निरोप घेते. तुम्हाला पुन्हा भेटण्यासाठी आज इथेच थांबते. नमस्कार. शब्दमानसी